तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपल्या आजी-आजोबांनी सांगितलेले काही प्राणी हल्ली आपल्याला का दिसत नाहीत? किंवा काही जंगलं हळू-हळू का नष्ट होत आहेत? तर काही सुरक्षितपणे टिकून राहिलेली दिसतात. या प्रश्नांची उत्तरं आपण खऱ्या आयुष्यातील 2 उदाहरणांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ते म्हणजे पश्चिम घाट आणि देवराई. सर्वात आधी पश्चिम घाटाचं उदाहरण घेऊया, ज्याला आपण सह्याद्री म्हणून देखील ओळखतो. पश्चिम घाटाची व्याप्ती गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या 6 भारतीय राज्यांमध्ये आहे. हा प्रदेश जगातील जैवविविधतेच्या सर्वात समृद्ध संवेदनक्षम क्षेत्रापैकी एक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र म्हणजे नक्की काय? किंवा मुळात जैवविविधता म्हणजे काय? पश्चिम घाटाबद्दल बोलण्यापूर्वी आपण आधी जैवविविधता समजून घेऊया. निसर्गातील सजीव सृष्टीची जी समृद्धी असते, त्याला जैवविविधता म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या अवतीभोवती आढळणारे सजीवांचे विविध प्रकार. विविध प्रकारचे सजीव, परिसंस्था आणि एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवांशिक फरक यामुळेही जैवविविधता अस्तित्वात येते. जैवविविधता ही 3 पातळ्यांवर दिसते. अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. आता यांचा अर्थ काय? एका जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवांशिक विविधता होय. मानवाचेच उदाहरण घ्या ना. आपण सगळे मानव आहोत. पण आपण अनुवांशिकदृष्ट्या एकमेकांपासून थोडे वेगळे आहोत. बरोबर? यालाच आपण अनुवांशिक विविधता म्हणतो. यानंतर येते प्रजातींची विविधता. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. यालाच प्रजातींची विविधता म्हणतात. तुमच्या सभोवताली हे सर्व दिसतात. विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. मग येते परिसंस्थेची विविधता. प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी, वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. प्रत्येक परिसंस्थेतील सजीव सृष्टीची स्वतःची वैशिष्ट्ये असतात. जसे की वाळवंटात उंट असतात, दलदलीच्या भागात सूक्ष्मजीव आणि सुसरी असतात, जंगलात दाट झाडे आणि प्राणी असतात, तर समुद्र माशांनी भरलेला असतो. बरोबर? आपण हे देखील पाहिलं आहे, की परिसंस्थेचे 2 मुख्य प्रकार असतात, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. आता आपल्या जैवविविधतेच्या संवेदनक्षम क्षेत्राकडे पुन्हा वळूया. पश्चिम घाट हा भारतातील 4 जैवविविधतेच्या संवेदनक्षम क्षेत्रांपैकी एक आहे. इथे अनेक प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळतात. म्हणजेच अशा प्रजाती ज्या जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. पश्चिम घाटात संरक्षित क्षेत्र म्हणून 3 पर्वतरांगा, 2 जैवारक्षित क्षेत्र, 5 राष्ट्रीय उद्याने आणि 2 व्याघ्र प्रकल्पांचा समावेश होतो. आणि एक खूप रंजक गोष्ट म्हणजे पश्चिम घाटातून 14 मुख्य नद्यांचा उगम होतो. पण दुर्दैवाने खाणकाम, जंगलतोड, औद्योगिकरण, अतिक्रमण आणि अर्थातच हवामान बदलामुळे आज पश्चिम घाट धोक्यात आला आहे. मग आता मोठा प्रश्न असा आहे, की आपण या जैवविविधतेचे संवर्धन कसे करू शकतो? त्याआधी जैवविविधतेचे संवर्धन कसे केले जाते, याचे एक सुंदर उदाहरण पाहूया. ते म्हणजे देवराई. देवराई म्हणजे काय? देवाच्या नावाने राखलेलं आणि पवित्र मानलं जाणारं वन म्हणजे देवराई. ही किती सुंदर कल्पना आहे, नाही का? निसर्गाच्या संवर्धनामध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्ये कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे या देवरायांवरून दिसून येते. खरं तर ही अभयारण्य सरकारच्या वन खात्याने सांभाळलेली नसून समाजाने सांभाळलेली आहेत. ही वने देवाच्या नावाने राखून ठेवलेली असल्याने त्यांना एक प्रकारचे विशेष संरक्षण कवच असते. भारतात 13,000 पेक्षा जास्त देवरायांची नोंद झालेली आहे. हे खरोखरच अविश्वसनीय आहे. याची काही उदाहरणे म्हणजे पुण्यातील देवराई आणि उत्तराखंडमधील देवभूमी. इथे निसर्गाचे शोषण होत नाही. इथल्या वनस्पती आणि प्राण्यांचे रक्षण केलं जातं. त्यांना पवित्र मानलं जातं आणि ते सर्व गुण्यागोविंदानं एकत्र राहतात. आता आपल्याला जैवविविधता म्हणजे काय आणि त्याचं संवर्धन का आवश्यक आहे, हे स्पष्टपणे समजलं आहे. पश्चिम घाटातच पहा ना, तो असंख्य वनस्पती, प्राणी, जंगलं आणि नद्यांचा जणू आत्माच आहे. त्यांना संरक्षणाची नक्कीच गरज आहे. मग जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करून, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य निर्माण करून, काही क्षेत्रांना राखीव जैवविभाग म्हणून घोषित करून, विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प राबवून, सर्व वनस्पती आणि प्राण्यांचे संवर्धन करून आणि सर्वात शेवटी नियमांचे व कायद्यांचे पालन करून.
आज समाजामध्ये अनेक लोक स्वयंप्रेरणेने एकत्र येऊन हे कार्य करत आहेत. केवळ व्यक्तीच नाही, तर राज्य, राष्ट्रीय आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संस्था देखील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अथक परिश्रम घेत आहेत. तेव्हा आपणही आपला खारीचा वाटा उचलूया.